आणि स्कूल कुठे आहे माहिती आहे? एकदम मध्ये नाही का रस्ता म्हणून हे बघा. रस्ता बघा कसा आहे, काय डेंजर ठिकाणी शाळा आहे काय माहिती आहे बघा. विच किड्स इंटरनॅशनल स्कूल्स अँड ज्युनियर कॉलेज वाटतं. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आपण चाललेलो आहे नवीन फायर एक्सटिंग्विशरचे डिलेवरी करण्यासाठी, आणि ते पण नाशिकमध्ये. आता तुम्हाला गाईज बघायचं का आपली पसंती किती लोड आहे, प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट. गाईज खतरनाक विषय डायरेक्ट. आता तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट गाईज. हे बघा गाईज, एवढे फायर एक्सटिंग्विशर आहे आणि काही दोन जुने आहे, ते आपल्याला एका ठिकाणी रिप्लेसमेंटसाठी टाकायचे. तर चला गाईज, आता जाऊ सर्वात पहिले जेल रोडला. सरांना रिप्लेसमेंटसाठी 2 सिलेंडर देऊ, आणि तिथून मग आपण गाईज जाणार आहे कोण माहिती आहे का, मॅजेस्टिकला. म्हणजे एक लॉन्च आहे तिथं 8 सिलेंडर द्यायचे नवीन. मग त्यानंतर जाऊ विजय ठाकूरकर. सरांच्या घरी आलेलो आहे. हे बघा, ही सरांची वसंती, आणि हे 2 फायर एक्सटिंग्विशर आपण दिले सरांनी. आणि बाकीचे जेवढे दिसते ना गाईज, ते सगळे काल दिले होते रात्री. गाईज, आपण आलेलो आता मॅजेस्टिक हॉलला. हे बघा कसं लॉन्च आहे नाही का, लय तगडा, एकदम खतरनाक आहे नाही का, एकदम खतरनाक. तर गाईज, इथं सरांच्या मुलाचं पण लग्न इथंच झालं होतं, आणि आपण इथं आलेलं आता नवीन फायर एक्सटिंग्विशर देण्यासाठी. आणि अजून काय काम आहे आपल्याला, हां, जुनेवाले रिफिलिंगसाठी पण उचलायचे आपल्याला. तर आता आपण शोधू राहिलो नाही का ॲक्च्युली कुठं कुठं फायर एक्सटिंग्विशर. गणपतीची मूर्ती तर खूप भारी लावलेली आहे, खतरनाक. काय भारी लॉन्च दिसतो गाईज, वाईब एकदम वाईब, एकदम खतरनाक विषय. हो गाईज, आपल्याला आता भेटलेला आहे विजय ठाकूर, बघू शकते. आणि आता आपण एका साईटवर आलो आहे, इथं आपल्याला मेजरमेंट घ्यायचे आणि काही फायर एक्सटिंग्विशर द्यायचे होते, ते पण आता आपण दिले. बापरे, रस्ते तर डायरेक्ट चेंबूर विषय पडलो तर गेम 25 डायरेक्ट तुमच्या भाव बेसमेंट विषय. आता इकडं कुठं आपल्याला काहीतरी पंप हाऊस केबलिंग आहे, त्या केबलिंगची मेजरमेंट घ्यायची बरोबर ना ठाकूर साहेब? हां, यस, तेच घ्यायचे. कुठं पंप हाऊस कुठे येणार? अरे काहीच पंप हाऊस रेडी आहे आपलं, फक्त विषय एवढंच आहे का आता तिथं पॅनलची जी केबलिंग आहे त्या केबलिंगची मेजरमेंट घ्यायची इथं आपल्याला. हे बघा, पंप हाऊस झालं आहे गाईस. आता आपण चाललो आहे नाशिक ऑक्सिजनला. आपल्याला काही नायट्रोजन आहे, ते नायट्रोजन टाकायचे रिफिलसाठी, आणि एक नायट्रोजन आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. हे बघा, हे वाले नायट्रोजन आता आपण टाकणार आहे, आणि एक नायट्रोजन घेणार आहे तिथून. काहीच खूप दमलो आहे आज, प्रमाणाच्या बाहेर. आत्ताशी आपण नायट्रोजन घेतलं आहे, हे बघा दिसतंय तुम्हाला काहीच, केवढा लांब सटक आहे. हा नायट्रोजन घेतला आहे, आणि इकडं आलेलं आहे सातपूरमध्ये. आता आहे ना, हे साहेब गेले कुठं, काहीतरी मटेरियल आहे त्यांचं, ते घेण्यासाठी विजय ठाकूर. मग त्यानंतर आपल्याला परत जायचं आहे सरांच्या घरी. बाप, तो गाईज, आपण आलो होतो एका स्कूलमध्ये. आणि स्कूल कुठे आहे माहिती आहे? एकदम मध्ये नाही का रस्ता म्हणून हे बघा. रस्ता बघा कसा आहे, काय डेंजर ठिकाणी शाळा आहे काय माहिती आहे बघा. विच किड्स इंटरनॅशनल स्कूल्स अँड ज्युनियर कॉलेज वाटतं. म्हणजे 11वी 12वीपर्यंत पण काहीच कॉलेज वाटतं. तर चला, इथलं पण काम मिटो आणि निघू लगेच. आपल्याला आता कुठं जायचं आहे? अंबड नाही, बट त्याच्या अगोदरच याला जायचं आहे आपल्याला. काय नाव आहे त्याचं, काही दोरक्याला. आपल्याला तिथून काही फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे रिफ्लेक्टर. आणि येताना आपण इकडून आलो आहे, जाताना इकडून जाणार आहे. इथून डायरेक्ट हायवेला लागू. आणि दिस इज बसंती. गाईस, ट्रॅफिकने एवढं जाम केलंय ना, खतरनाक. आणि अंधार पडून गेलेला आहे फार. हे बघा, ट्रॅफिकमधून कसं तरी निघालो ना, आंबडले येऊन थांबलो आता. त्याच्याच विजय ठाकूर गेला इथं कुठंतरी. तर आता जाणार आहे आपण दोरक्याला, कारण आपल्याला एका हॉटेलचे फायर एक्सटिंग्विशर उचलायचे रिफिलिंगसाठी, आणि ते घेऊ आणि मग जाऊ घरी. विजय ठाकूरला आपण कुठं सोडणार आहे? दोरक्याला सोडणार आहे, कारण तिथे येईल प्रदीप घेऊन जाईल, आणि मग आपण जाऊ. गाईज, संध्याकाळचे 9 वाजलेले आहे, आणि आपण आत्ताशी पोचलो आपल्या गोडाऊनला. आणि जस्ट नाव आत्ताच आपण आपली पसंती जी आहे ती खाली गेली आहे बघा. आता हे एवढे फायर एक्सटिंग्विशर आणले होते, त्यानंतर गाईज हे बघा, हे एवढे फायर एक्सटिंग्विशर प्लस त्याच्यात आपल्याला काही डिलिव्हरी होती,
सगळी डिलिव्हरी वगैरे केली. आणि पाय एवढा दुखतोय ना, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, जेवणच केलं नाही असं समजा. तर चला गाईस, आता जातो घरी, जेवण वगैरे करतो. खतरनाक जाम झालं तिथं, पायला दुख राहिलं का नाही. चलो बाय, गुड नाईट. घरी जाऊन जेवण करून झोपून घेतो डायरेक्ट. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला, जय महाकाल.